मित्रांनो, भाजपाच्या नेत्यांनी बेकायदेशीररित्या सरकार स्थापन केलेले आहे. मतांची चोरी करून, EVM मशीनमध्ये गडबडी करून, दुसऱ्यांचे पक्ष फोडून आणि इलेक्टोरल बॉन्डचा गैरवापर करून बेकायदेशीररित्या सरकार स्थापन केले आहे. ही चोरी अनेक वर्षापासून बामशिपचे लोकसुद्धा सांगत होते. वामन मेश्राम हे यांचा EVM भांडाफोड करतच होते. मतांची चोरी आपण हरियाणामध्ये बघितलं, मतांची कशी चोरी झालेली आहे. कोर्टामध्ये EVM मशीनचा स्वतः कोर्टाच्या देखरेखीखाली मतमोजणी करण्यात आली. तर हरियाणामध्ये सरपंच हारलेला व्यक्ती सरपंच झाला आणि जो निवडून आला असं घोषित करण्यात आलं होतं तो मशीनमधून हरला. म्हणजे अशा प्रकारे मशीनमध्ये सुद्धा घोटाळा होतो आहे. आणि राहुल गांधींनी आता बिहारमधून जी जनजागृती सुरू केलेली आहे, मतदारांना जागवण्याचं काम केलेलं आहे. त्या दृष्टीने सुद्धा आपण बघितलं तर मतदार याद्यांमध्ये जो राहुल गांधींनी चोरी पकडलेली आहे, कर्नाटकमध्ये माधवापुरा आणि महाराष्ट्रातल्या एका मतदारसंघातून ह्या चोऱ्या पकडण्यात आलेल्या आहेत की लाखापेक्षा जास्त मतं ही जास्त मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त आलेली आहेत. अशा रीतीने मतदार यादीमध्ये मोठा घोळ करण्यात आलेला आहे. आणि नुकताच काल परवा राहुल गांधी यांनी नवीन एक अजून मोबाईलद्वारे मतदार याद्यांमधील नाव डिलीट करण्यात आल्याचे आणि नवीन नाव ॲड करण्यात आल्याची माहिती उघड केलेली आहे राहुल गांधी यांनी. तर हे सरकार मतांची चोरी करून बेकायदेशीररित्या सरकार स्थापन करत आहे. मतांची चोरी करून या देशाच्या सत्तेमध्ये घुसणे, सत्तेवर ताबा मिळवणे हा किती मोठा अपराध आहे. आणि म्हणून जनतेने जागृत झालं पाहिजे. जनतेने समजून घेतलं पाहिजे की तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या संविधानिक हक्क अधिकारांची चोरी आहे. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या संवैधानिक कर्तव्य आणि जबाबदारीची चोरी आहे. संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला जे हक्काधिकार मिळालेले आहेत, 1 मॅन 1 व्होट 1 व्हॅल्यू, तुमच्या मताची चोरी होत आहे. याचा अर्थ तुमच्या निर्णय प्रक्रियेची चोरी होत आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला मतं देऊ इच्छिता त्या व्यक्तीला ती मतं मिळत नसून दुसऱ्याच माणसांना ही मतं जात आहेत. आणि म्हणून तुमचं मत हे योग्य उमेदवाराला न मिळाल्यामुळे चोरांच्या हातात, देशद्रोह्यांच्या हातात सत्ता गेलेली आहे. आणि हे देशद्रोही, संविधानद्रोही, लोकशाहीचे शत्रू आहेत. आणि म्हणून मतदारांनी जागृत झालं पाहिजे. तुमच्या मताची चोरी म्हणजे तुमच्या संवैधानिक हक्क अधिकारांची, तुमच्या मूलभूत हक्क अधिकारांची चोरी होत आहे. तुमच्या नोकरीची चोरी होत आहे, तुमच्या व्यवसायाची चोरी होत आहे, तुमच्या व्यवसाय स्वातंत्र्याची चोरी होत आहे, तुमच्या नोकरीची चोरी होत आहे, शासन प्रशासनामधल्या तुमच्या प्रतिनिधित्वाची चोरी होत आहे. या देशातील साधन संसाधनांच्या तुमच्या हिस्सेदारीमधली चोरी होत आहे. प्रत्येक ठिकाणी तुमच्या हक्क अधिकारांचं हनन होत आहे. आणि म्हणून मताची चोरी होऊ देऊ नका. बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजे यासाठी आग्रही राहा. त्यासाठी जसं गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधात चले जावचं आंदोलन केलं होतं तसं आपल्याला करावं लागेल. डू ऑर डाय करावं लागेल. मतदारांच्या मताच्या हक्काच्या रक्षणासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी, संविधानाने दिलेले हक्काधिकार वाचवण्यासाठी, देशाचं स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आपल्याला करो वा मरो करावं लागेल. त्यासाठी जनतेने आता जागृत झालं पाहिजेत. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या सगळ्या हक्क अधिकारांची चोरी आहे, तुमच्या स्वातंत्र्याची चोरी आहे, तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चोरी आहे. आणि म्हणून हा खूप मोठा गंभीर मामला आहे. भाजपच्या नेत्यांनी एवढा मोठा गुन्हा केलेला आहे. आणि म्हणून भाजपच्या नेत्यांच्या विरोधात राष्ट्रव्यापी जनआंदोलन सुरू झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला मेलो तरी बेहतर, परंतु देशाची लोकशाही वाचली पाहिजे, देश वाचला पाहिजे, देशाचं स्वातंत्र्य वाचलं पाहिजे. यासाठी आपण आता राष्ट्रव्यापी जनआंदोलन केलं पाहिजे.